निवडणूक आयोगाकडे दिलेल्या यादीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याचं समजतंय। गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। ही यादी कोणी बनवली आहे? पटेल तटकरेंनी सवाल विचारलाय। पक्षासाठी एवढं केलं मात्र आमचीच नावं यादीत नाहीत। नाराजीनंतर सुनेत्रा पवारांकडून मध्यरात्री उशिरा यादीत तांत्रिक चूक असल्याची माहिती मिळाली आहे। गुवाहाटीला जाताना सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल यांचा विमानातून एकत्र प्रवासही झाला, मात्र गुवाहाटीमधून येताना वेगवेगळा प्रवास केल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार यांना सोडून तटकरे आणि पटेल यांचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास झाला आहे। अर्थात यावरून आता नवनाट्य निर्माण झाले। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपमधून लढणार। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मोठा दावा केला आहे। पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याची यावेळी टीका रोहित पवार यांनी केली आहे। भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असाही पुनरुच्चार रोहित पवार यांनी केला आहे। भाजपची साथ सोडणाऱ्यांना आम्ही स्वीकारू अशी देखील त्यांनी आपली टिप्पणी केली। कुणी आलं तर चहा पाजायला त्याला वेगळी भूमिका काय लागते? आता तुम्हाला नाही बघा, कुणी कोणालाही भेटू शकतं। आता 3 वर्षापूर्वी तेच आले नसतील आणि आता ते येत असतील तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये? आता जर आले तुमच्याकडे चहा प्यायला नाही त्याच्यापेक्षा आणखी असं होत नसतं। मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। रोहित दादा, भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे आमदार येणार नाहीत, परंतु तुमच्या पक्षामध्ये आमदार शिल्लक राहणार नाहीत अशी व्यवस्था जनता करणार आहेत। रोहित पवार स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराज आहेत, कारण त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं, परंतु ते होऊ शकले नाहीत। त्यांना कार्याध्यक्ष व्हायचं, पण पवार साहेबांनी रोहित दादांना कार्याध्यक्ष देखील केलेलं नाही। त्यामुळे स्वतः रोहित पवार 2029ला राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये राहतात की आणखी एखादा घरोबा शोधतात याचा तपास करायला पाहिजे रोहित पवारांनी, त्यावर बोललं पाहिजे।